गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. काय चाललंय, कशा आहात तुम्ही सगळ्यांना? मस्त मजेत. तर व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे, मी ठरवलं होतं कुणाच्या नादाला लागायचं नाही, पण जो मी काल व्हिडिओ टाकला होता गुरुवारचा, दुसरा गुरुवार होता आपला मार्गशीर्ष महिन्याचा, आणि सगळ्या लेडीजला माहिती आहे आपण पूजा मांडत असतो देवाची. तर मी दुसऱ्या गुरुवारची पूजा मांडली होती आणि व्हिडिओ टाकलेला तो पूजा म्हणजे नाही का कशी मांडणी केली वगैरे आणि कशी पूजा मांडली, तर नक्कीच व्हिडिओमध्ये सांगा तुम्ही सगळ्यांनी. तर एका नराधामाने बेवळा होता का कोण होता कुत्रा काय माहीत नाही, तर एका नराधामाने असं व्हिडिओच्या खाली कमेंट केली माझ्या की काय हे सगळ्या फालतूगिरी चालवल्या आहेत. तर देवीची जी पूजा मांडली आहे त्या पूजा मांडली देवीची, त्या पूजेला मंडळी तुम्ही सांगा माझ्या मित्रांनो, भावानो, बहिणीनो, देवीची पूजा मांडलेली मार्गशीर्ष महिन्याची, त्या पूजेला तो म्हणतोय की काय फालतूपणा चालवलाय म्हणून, असं म्हणतोय. काय फालतूपणा चालवलाय? देवीची पूजामध्ये फालतूगिरी आहे का? हां, मी त्याला कमेंट पण केली त्या व्हिडिओच्या खाली, देवीची पूजा म्हणजे फालतूगिरी आहे का? अरे तुझ्यासारख्या मूर्खाला, नालायकाला काय समजणार देवीची पूजा म्हणजे काय? हां, आणि देवीच्या पूजेला तू फालतूगिरी समजलास का? हां, तुझी लायकी काय आहे ते दाखवलीस की कमेंट करून दाखवतोस का तुझी लायकी काय आहे ती? अरे नालायकानं जरा तरी नीट वागा की. हां, नालायक नराधम कुठला जन्माला आला, आईच्या पोटी कसा आला असेल काय माहिती. हां, की तुम्ही देवाला पण सोडत नाही बोलायचं, लेडीजला सोडत नाही, स्वतः छोट्याशा लेकरांना सोडत नाही, नाही पुरुषांना सोडत नाही, कुठल्या सोडत. अरे तुम्हाला काय केलं पाहिजे असल्यानं? हां, कोणाला तरी भिवून राख की थोडं तरी. हे जीवन जे जगताय ना, कोणाच्या जीवावर जगताय आणि कसं जगताय ते तरी तुम्हाला कळतंय का? हां, अरे तुमच्यासारखे नालायक जन्माला आलेत ना म्हणून या निसर्गावरती परिणाम झाला आहे, समजलं का? म्हणजे दृष्टी अशी बदलली आहे तुमच्यासारख्या नालायकांमुळं. 2 वर्षाची 3 वर्षाची लेकरं बघत नाहीत आता. एवढी तुमची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. हां, कुत्र्या देव पण तुला माफ करणार नाही. फालतूगिरी म्हणतोस का? देवीच्या पूजेला, देवीची पूजा मांडली त्याला तू फालतूगिरी म्हणतोस का? हां, लाज तरी आहे का तुला? जनाची नाही मनाची गू दिला तर गू खाशील का? हां, का तुझ्या घरात मांडतच नाही वाटतं पूजा वगैरे? मला वाटतं तुझ्या कुठल्या जायचं आहेस काय माहिती, कुठल्या नाळीचा किडा आहेस की तुझ्या घरात पूजा मांडत नसतील. हां, की दुसऱ्यांच्या पूजेला येऊन नाव ठेवतोस. अरे तुला सरळ बोलायला शिकवलं नसेल तर वाकडं तरी बोलू नकोस, समजलं ना? ज्या तोंडाने बोललायस ना तर मी तुला काय बोलत नाही, तुझं समजलं ना? पण काय कमेंट कराव्या काय नाही हे भानावर राहून कमेंट करा जरा. लेडीज बघितली का तुम्हाला बघा मी ना, मला बोलायला नाही तोंड आहे, मी सरळ सरळ बोलू शकते, पण जाऊ दे आपल्या तुमच्यात आणि आमच्यात काय फरक राहणार नाही म्हणून शांत बसायचं. लेडीजची इज्जत करू शकत नाही तर तुम्ही काय कामाचे आहेत रे? एका लेडीजला तुमच्या घरी आई बहीण आहे का नाही का सोडून दिलेली आहे का वाऱ्यावर सोडून तुम्ही दुसऱ्याला असं बोलत बसता काय पण? हां, इज्जत करायची का? आमचे पण आमचं पण भाऊ आहेत, पण कुठल्या लेडीजला कुठल्या मुलीला असं बोलत नाही फटकन किंवा कुणाचं काय करत नाही, माहिती आहे का? आदर करतात, आदर. आणि आमच्या शिवाजी महाराजांनी आम्हाला आदरच करायला शिकवलंय, पर स्त्री मातेप्रमाणे, आणि आदर करा स्त्रीचा. समोर असतास ना 2-3 चढवलं असं तुला. तू माझ्या देवीच्या पूजेला असं नाव बोललास, फालतूगिरी म्हणून बोललास. नीच कुठला नराधम झालेला जन्माला आलाय असला घाणेरडा अवलाद. हां, अरे तुझ्यावरनंच समजते तुझ्या घरातनं किती संस्कार झालेले आहे तुझ्यावरती. हे असले संस्कार केलेले आहेत का तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर? लाज वाटत असेल तुझ्यासारखा नराधम त्यांच्या पोटी जन्माला आला म्हणून. हां, मी कालच व्हिडिओ टाकणार होती पण म्हटलं चला आपला गुरुवार पण आहे, मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार, कुठं नराधमांच्या नादाला लागायचं असल्या नालायकांच्या, म्हणून म्हटलं चला सोडून द्यावा विषय ना. म्हणजे दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवणारच मी त्याच्याबद्दल, कारण की माझ्या देवीला त्यांनी नाव ठेवलं, जी पूजा मांडली त्याला नाव ठेवलं त्यांनी. तर चला मित्रांनो, बाय बाय मंडळी, आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. बाय सगळ्यांना.